ज्या पद्धतीने तुम्ही प्रचार करताय, तुमच्या बोलण्यात जेवढा कठोरपणा असतो, कडकपणा असतो, तुम्ही निधीबद्दल कधी बोलता, कधी कार्यकर्त्यांना बोलता, पण एवढी वर्ष दादा तुम्ही सुप्रिया सुळेंसोबत राहिलेला आहात, तुमचं एक भावाचं नातं आहे. असं अचानक किंवा गेल्या कालांतरापासून आपण बोलू की थोडंसं वातावरण बदलत गेलं, पण आज प्रचार करताना थोडंसं कुठेतरी दुःख वाटतं, मनाला वेदना होतात. हो का? राजकारणात तुम्ही एखाद्या फील्ड म्हणजे एखाद्या निवडणुकीमध्ये उतरला तर ह्या गोष्टी भावनिक ह्या बाजूला ठेवाव्या लागतात. शेवटी ते राजकारण आहे. पण आता ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्ही बाहेरून कितीही कठोर दिसलात तरी आतमधून तुम्ही मऊ आहात, सॉफ्ट आहात, भावनिक आहात. आता सध्या 7 तारखेपर्यंत मऊ भावनिक हे सगळं बाजूला ठेवलेलं आहे. आता कठोर होऊन आमचा प्रचार चालू आहे. पण काय बारामतीची जनता काय म्हणते तुम्हाला? बारामती सकारात्मक आहे? बारामतीची जनता मिश्र की बारामतीचा सर्वांगीण विकास मी केलेला आहे, परंतु तो राज्य सरकारच्या मदतीने केलेला आहे. आता आपल्याला जर अधिकचा विकास पाहिजे असेल तर राज्य सरकार अधिक केंद्र सरकार मिळून झाला तर तो अधिक गतीनं अधिक पटीनं अधिक बारामतीकरांचा फायद्याचा होईल. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या फायद्याचा होईल असं मी त्यांना पटवून देतो. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवावी किंवा लढली पाहिजे, नेत्रा सुनेत्रा, हा निर्णय कधी आणि केव्हा झाला? हा निर्णय आम्हाला आमच्या जागा मिळाल्यानंतर कॅन्डिडेट ठरवत असताना कुठं कोण कॅन्डिडेट द्यायचा, कुठं कोण कॅन्डिडेट द्यायचा असा आम्ही विचार करत होतो. जसं आम्ही धाराशिवला अर्चना पाटलांना शेवट निवडलं, अनेक उमेदवार आमच्या डोळ्यासमोर होते, परंतु अंतिम निर्णय तिथले सगळे महायुतीचे आमदार ज्यांच्या जे प्रचार करू शकतात, ज्यांची आज तिथं ताकद आहे, ज्यांची मदत आम्हाला हवी, त्या सगळ्यांशी बोलून आम्ही अर्चना राणा पाटलांना निवडलं. आपल्या शिरूरमध्ये अनेक जण आम्ही विचार करत होतो, दिलीप वळसे पाटलांचा करत होतो, प्रदीप कन्नांचा करत होतो, त्याच्या संदर्भातल्या बऱ्याच लोकांचा असा प्रकारचा चर्चा आमची चाललेली होती. आणि मग त्याच्यातनं आम्ही शेवटी शिवाजीराव आढळराव पाटील जे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच होते, तालुक्याचे अध्यक्ष होते, आणि तसं आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलेलं होतं. त्याच्यावर तिथं आम्ही त्यांना निवडलं. तिथल्या आमदारांशी पण मी चर्चा केली. अतुल बेनके असतील, दिलीपराव आमचे वळसे पाटील असतील, आमचे दिलीपराव मोहिते पाटील असतील किंवा चेतन तुपेजी असतील, आमचे विलास लांडे, अजित गव्हाणे, दिलीप वालेकर, रवी बापू, असे सगळे काळे, अशा सगळ्यांना विचारून आम्ही हे करून ते तिथं दिलं. रायगडला तर आमचे प्रांताध्यक्षच आहेत, ते सिटिंगच होते, त्याच्यावर ते तिथं आम्ही त्यांना तिथं उमेदवारी दिली. अशा पद्धतीची आम्ही उमेदवारी. आणि बारामतीमध्ये उमेदवारी देत असताना आम्ही अनेक व्यक्तींचा डोळ्यासमोर ठेवून विचार केला, परंतु सुनेत्रा पण जरी राजकारण पाहत नसली तरी देखील तिचं सोशल काम चालूच होतं, सोशल वर्क ज्याला आपण म्हणतो ते. आणि तिनं माझ्या गावातच ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पहिला क्रमांक गावकऱ्यांच्या मदतीनं, गावकऱ्यांच्या सहभागातनं मिळवून दिला. विद्या प्रतिष्ठान ही आमची विद्यानगरी आहे, ती इन्स्टिट्यूटमध्ये पण ती ट्रस्टी आहे, अनेक वर्षे तिथं पण ती काम करते. टेक्स्टाईल पार्क एक बारामतीमध्ये उभं राहिलं आहे, त्याची पण ती अनेक वर्ष चेअरमन म्हणून काम करते, आज पण ती चेअरमन आहे. तिथं चांगले चांगले गारमेंट्सचे उद्योग आलेले आहेत आणि तिथं आम्ही